जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विठेवारी करकटवारे ठेवोनिया करकटवारे ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवारी करकटेवारी ठेवोनिया करकटेवारी ठेवोनिया तुळसी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवड निरंतरा हिचे ध्यान आवड देविका म्हणून यांना जागा मिळत असते, खुश असतात. सगळं आहे तिथं त्यांना. बरं, कारण स्वर्गात अन्न शिजत नाही, स्वर्गात अमृत आहे प्यायला. आणि आपण मानव आहे म्हणून आपल्याला अमृत पिण्याचा अधिकार नाही. आपल्याला फक्त अमृत तुल्य पिण्याचा अधिकार आहे, अमृत नाही. तिथं अमृत आहे, पिण्याचा अधिकार नाही. त्यांना जेवण पाहिजे तर तिथं शिजत नाही. आता काय करायचं? म्हणून कुटुंबाची जबाबदारी. 3 मुलं आहे ना त्यांना, 3 सुना आहेत का इथं? फक्त वरती हात करा. 3 सुना, 2च दिसल्या, तिसरं तुम्ही. 3 सुना. पर्सनल आहे पण तरी विचारते, एकत्र राहतात सगळे? मग आनंदाची गोष्ट. चांगली. का विचारलं मी 3 सुना आहेत का? तुमची जबाबदारी तिघींची. लक्षपूर्वक ऐका. तिथं जेवण नाही त्या माऊलीला, तिथं अन्न नाही शिजत, म्हणून तुमची जबाबदारी आहे सौभाग्यवतीच्या फोटोला रोज नैवेद्य असावा. हे जेवण तिला तिथं पोचतं. तुम्ही एकत्र आहे का असं का विचारलं मी? कारण स्त्रियांच्या अडचणी असतात, अडचणी लागतं, ज्याला त्याला जावं लागतं. मग सावधान, इथून मागचे जे जे गेले त्यांचा आदर्श डोळा पुढे ठेवा. त्यांनी आपल्या करता एवढा वेळ खर्च केला, पण आपण त्यांच्या सोबत गेलो नाही. आता आपण ज्यांच्या करता वेळ खर्च करणारे तेही आपल्या सोबत येणार. म्हणून स्वार्थी बना असं नाही म्हणणार मी, पण दिवसभरातले 24 तास जर दुसऱ्या करता खर्च करत असाल तर त्याच्यातले 10 मिनिटं स्वतः करता जगायला शिका. विठ्ठल ते पक्षी उद्याची काळजी करत नाही, दुसऱ्याची चिंता करत नाही. का बरं? ते म्हणे आम्ही नाथबाबाचा हरिपाठ वाचलेला आहे, आमचा पाठ आहे ना, आम्हाला माहिती आहे नाथबाबांनी काय सांगितलेलं आहे हरिपाठात. तुझी चिंता सर्व